सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी बोट सेवा जी आहे ही पावसाळ्यानंतर सुरू झालेली आहे। आपण बघतोय पहिलाच रविवार आहे बोट सेवा सुरू झाल्यानंतर फार मोठी गर्दी जी आहे पर्यटकांनी आज केलेली पाहायला मिळते आहे। ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर गेली 4 महिने ही बोट सेवा बंद होती आणि पर्यटकांमध्ये फार मोठा उत्साह आहे। काही पर्यटक जे आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत। काय सांगाल, कुठून आला आणि पावसाळ्यानंतर पर्यटन सुरू होतंय, कसा एन्जॉय करण्यासाठी तुम्ही आलाय? आम्ही सांगलीवरून आलोय आणि ऍक्च्युली आम्ही एन्जॉय करायला, आता सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करायला आलेलो, बीच वगैरे आता। सो आमचं फर्स्ट टाइम आहे हे। आम्ही ऑलरेडी खूप वेळा येऊन गेलोय, बट कसं इझी गोईंग आणि बघायला वगैरे छान इथं स्पॉट्स आहेत, त्याच्यामुळे मस्त आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तुम्ही जाणार आहात, पहिल्यांदाच आलात काय यापूर्वी आलेला होता? मी पहिल्यांदा झाली आहे। हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स बघायला खूप अशी वेगळीच मजा आहे, त्यामुळं असं इकडे चालू आहे आम्ही पहिल्यांदा। आजपासूनच ही बोट सेवा म्हणजे रविवार आज पहिला आहे, एक मागच्या आठवड्यात सुरू झालेली होती। कसं फील करताय तुम्ही, कारण आता समुद्रातून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बघायला जाताय? महाराजांचा तर इतिहास सर्वांनाच माहिती आहे, पण आता आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आणि आमच्या आई वडील त्याच्यासोबत चाललो ना, आम्हाला खूप एक्साइटमेंट होती। आणि आता वातावरण पण इथलं इतकं सुंदर आहे आणि मालवण आणि सिंधुदुर्ग पेक्षा जास्त अजून काय हवंय ना। अजून पण काही पर्यटक आहेत। मॅडम, कुठून आला आणि कसं फील करताय, कारण आता पर्यटन पहिल्यांदा सुरू होते खरं तर पावसाळ्यानंतर, कसं फील करताय तुम्ही? आम्ही 2 वेळा येऊन गेलोय, आता महाराजांचा पुतळा बघण्यासाठी आलोय, पण बोटीची सेवा काय आम्ही बराच वेळ झाला उभा राहिलोय, त्याने आणि जरा बोटी वाढवायला पाहिजे। हे सगळे पर्यटक आहे, आपण बघतोय की कशा पद्धतीने थांबलेले आहेत। गर्दी जी आहे, गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि हे पर्यटक जे आहेत, हे पर्यटक आता ह्याच बोटीने जे आहेत, बोट सेवा जी आहे, बोट सेवा सुरू झालेली आहे, त्या बोट सेवेतून ते निघणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला, या किल्ल्यावर जाण्यासाठी एक मोठी गर्दी। पावसाळी हंगाम सुरू संपल्यानंतर आता जो हिवाळी हंगाम सुरू होतोय, या हिवाळी हंगामाचा आनंद लुटण्यासाठी हे जे पर्यटक आहेत, हे पर्यटक आज मालवणात फार मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। चोख पोलीस बंदोबस्त जो आहे, पोलीस बंदोबस्त पण ठेवण्यात आलेला आहे। कशा पद्धतीची गर्दी जी आहे मालवणामध्ये, पर्यटकाने मालवण हाऊसफुल झालेलं पाहायला मिळतंय। सप्टेंबर महिन्यामध्येच हा जो आहे पावसाळ्यानंतरचा हंगाम जो आहे सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर यावर्षी 10 मे पासूनच पाऊस सुरू झालेला होता आणि यानंतर 20 मे नंतर ही जी बोट आहे, बोट सेवा ही बंद करण्यात आलेली आहे होती।